माझ्यासोबत आहेत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते महेश इंदापुरे. महेश इंदापुरे येत्या काही दिवसामध्ये उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहेत. उपोषण नेमकं कुठल्या विषयावर होणार आहे, नेमके त्यांचे निरीक्षण काय आहेत आणि मागण्या नेमक्या काय आहेत? महेशजी, सत्तागारांमध्ये आपलं स्वागत आहे. काय नेमकी आपली मागणी? माझी मागणी ही आहे सर की महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि आज महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये सगळ्यात मागे आहे. त्याचं एकमेव कारण की इथलं जे क्रीडा धोरण बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते अतिशय चुकीचे धोरणं या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि बालगटाचे जे खेळाडू, जिथून बघा तुम्ही चायना वगैरे दुसऱ्या देशांमध्ये लहान वयातून खेळाडू उचलतात आणि आपल्याकडे काय होतं की खेळाडूंनी कामगिरी केल्यानंतर त्याला संधी दिली जाते, म्हणजे कुठल्याही शासकीय योजनेची असेल. बालगटाच्या खेळाडूला सगळ्यात पहिला आपण प्रोत्साहनास्पद बाल छत्रपती संभाजीराजे पुरस्कार द्यावा, जेणेकरून त्या खेळाडूंना, त्याच्या परिवाराला हे वाटलं पाहिजे कुठेतरी की क्रीडा क्षेत्रात कुठेतरी चांगलं नाव लौकिक करण्याची संधी आहे, एक करिअर आहे.